नमस्कार. आजच्या या सत्रात आपण रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टमच्या जगात थेट एंट्री घेणार आहोत. कोणतीही सिस्टम व्यवस्थित चालायची असेल तर काही खास आणि अत्यंत महत्त्वाची साधनं लागतातच. आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वपूर्ण उपकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे प्रेशर गेज. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की प्रेशर गेज नेमका आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टमच्या आत किती दाब किंवा प्रेशर आहे हे अचूक मोजण्याचं हे एक उपकरण आहे. विचार करा, जर आतलं प्रेशरच आपल्याला समजलं नाही तर सिस्टम काम कशी करेल. म्हणूनच कोणत्याही तंत्रज्ञानासाठी हे साधन म्हणजे त्यांचा उजवा हातच असतो. आता हे पारंपरिक ॲनालॉग प्रेशर गेजचं डायल बघा. यावर दिसणारे हे वेगवेगळे रंग आणि आकडे फक्त डिझाईनसाठी नाहीत बरं का. वेगवेगळ्या रेफ्रिजरंट्सचं अचूक रीडिंग घेण्यासाठी त्यांची ही खास रचना केलेली असते. हे आकडे म्हणजे एक प्रकारची भाषाच आहे जी सिस्टमच्या आत नेमकं काय सुरू आहे हे अगदी स्पष्टपणे सांगते. चला, आता आपल्या या टूलबॉक्समधलं पहिलं महत्त्वाचं साधन उघडून बघूया, हाय प्रेशर गेज. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की याचा मुख्य वापर सिस्टमच्या हाय साईडचे म्हणजेच उच्च दाबाच्या बाजूचे प्रेशर मोजण्यासाठी होतो. पण एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे सिस्टमचं लीक टेस्टिंग. सिस्टममध्ये गॅस भरण्याआधी कुठून गळती तर होत नाहीये ना हे तपासण्यासाठी याच उपकरणाचा वापर अनिवार्य असतो. हे खरंच खूप क्रिटिकल काम आहे. आता मोजमाप करायचं तर त्याची कॅपॅसिटी किंवा रेंज माहिती असणं गरजेचं आहेच. हाय प्रेशर गेजची क्षमता बघितली तर ती 0 ते 500 PSIG आणि काही प्रगत मॉडेल्समध्ये तर ती 0 ते तब्बल 800 PSIG पर्यंत असते. एवढा प्रचंड दाब हाताळायचा आणि तोही पूर्ण सुरक्षिततेने आणि अचूकपणे हे नक्कीच लक्षवेधी आहे. आणि इथली ही तुलना पाहण्यासारखी आहे. एकीकडे आपलं जुनं पारंपरिक ॲनालॉग गेज आहे तर दुसरीकडे अगदी आजच्या काळातलं आधुनिक डिजिटल हाय प्रेशर गेज. दोघांचं मुख्य काम एकच असलं तरी या डिजिटल उपकरणांमुळे रीडिंग घेणं किती सोपं आणि वेगवान झालं आहे. शिवाय मानवी चुका होण्याची शक्यताही यात जवळपास संपून जाते. आता थोडं पुढे जाऊया आणि दुसरं महत्त्वाचं साधन पाहूया, लो प्रेशर गेज, ज्याला अनेकदा कंपाऊंड गेज असंही म्हटलं जातं. या गेजचं प्राथमिक काम साहजिकच सिस्टमच्या लो साईडचं म्हणजेच कमी दाबाच्या बाजूचं प्रेशर मोजणं हे असतं. पण याचं सर्वात महत्त्वाचं काम सुरू होतं ते सिस्टमच्या व्हॅक्युमिंग प्रक्रियेदरम्यान. सिस्टममधली नको असलेली हवा आणि ओलावा पूर्णपणे खेचून बाहेर काढण्यासाठी या गेजची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह दाबाचा विचार करतो म्हणजे 0च्या वरचा दाब, तेव्हा हा लो प्रेशर गेज 0 ते 150 PSIG आणि जास्तीत जास्त 0 ते 250 PSIG या रेंजमध्ये काम करतो. हाय प्रेशर गेजच्या तुलनेत ही रेंज साहजिकच कमी आहे, कारण हे साधन सिस्टमच्या कमी दाबाच्या बाजूला जोडलेलं असतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याला कंपाऊंड गेज का म्हणतात. याचं कारण असं की हे उपकरण फक्त 0च्या वरचा दाब मोजत नाही तर 0च्या खाली जाणारा दाब म्हणजेच व्हॅक्यूम देखील मोजू शकतं. व्हॅक्यूम मोजण्यासाठीची ही विशिष्ट रेंज 0 ते उणे 30 इंच मर्क्युरी HG इतकी असते. हेच दुहेरी वैशिष्ट्य याला एक कंपाऊंड साधन बनवतं. तंत्रज्ञानात झालेला हा बदल इथे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट होतो. ॲनालॉग मीटरवर 0च्या खाली जाणारी स्केल आपल्याला व्हॅक्यूम दाखवते, पण तेच जर आपण डिजिटल मीटरकडे पाहिलं तर हेच व्हॅक्यूम अतिशय स्पष्ट अशा डिजिटल आकड्यांमध्ये दिसतं. यामुळे व्हॅक्युमिंगची प्रक्रिया अचूकपणे पूर्ण झाली आहे की नाही हे अगदी एका नजरेत समजून जातं. चला तर मग हाय आणि लो प्रेशर गेजमधील या फरकाचा एक थोडक्यात पण महत्त्वाचा सारांश पाहूया. या थेट तुलनेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हाय प्रेशर गेज हे प्रामुख्याने उच्च दाबासाठी आणि लीक टेस्टिंगसाठी वापरलं जातं, ज्याची क्षमता 0 ते 800 PSIG पर्यंत असते. या उलट लो प्रेशर गेज हे कमी दाबासाठी आणि व्हॅक्युमिंग प्रक्रियेसाठी वापरलं जातं, ज्याची क्षमता 0 ते 250 PSIG आणि 0खालील व्हॅक्यूम मोजण्यासाठी उणे 30 इंच मर्क्युरी इतकी असते. या दोन्ही साधनांचं सिस्टममधलं काम वेगवेगळं असलं तरी महत्त्व मात्र सारखंच आहे. आता शेवटी या सगळ्या माहितीवरून एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करूया. आज आपण ॲनालॉग ते डिजिटल असा हा अचूकतेचा प्रवास पाहिला, पण विचार करा, भविष्यात
हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा HVAC मोजमापांमध्ये आणखी काय क्रांतिकारक बदल घडवून आणेल? हा विषय खरोखरच विचार करायला लावणारा आणि तंत्रज्ञानाची पुढची दिशा ठरवणारा आहे. नक्कीच यावर विचार करा.